नमस्कार मुंबईकरांनो, मी राहुल. तर मी खूप दिवसानंतर दादरला गेलो, केम हॉस्पिटलला गेलो. मी खूप दिवसानंतर ते बेस्ट बस वगैरेचे इलेक्शन वगैरे झालं ना, त्याच्यानंतर मी आता गेलेलो, काल गेलेलो. काल दिनांक होती 5 फेब्रुवारी 2026. तर मी स्टेशनवरनं तर केम हॉस्पिटलपर्यंत, जो टाटा हॉस्पिटल आहे ना, तिथपर्यंत गेलो. तिकडनं रिटर्न आलो. तर मी तिकीट ऑब्झर्व केलं, जिथे 6 रुपये तिकीट लागायचं मला, तिकडे 10 रुपये तिकीट लागतोय. म्हणजे इन्क्रीज डायरेक्ट 4 रुपये. तुम्ही लोकांना लुटतायत, लुबाडतायत की काय करतात? म्हणजे लोकांना स्वस्त मध्ये सुविधा पुरवत होत्या तेव्हा, आता डायरेक्ट 4 रुपये तुम्ही इन्क्रीज केलं. बसेस वाढवल्या का? चांगल्या चांगल्या बसेस आणल्या का? बसची संख्या वाढवली का? काय केलं तुम्ही? असं डायरेक्ट 4 रुपये तिकीट का वाढवलं? आम्ही 5-6 रुपये मध्ये प्रवास करत होतो ना, मग तिकीट मध्ये एवढी वाढ का झाली? माझा हा प्रश्न आहे सर्व जनतेला. जनतेने पण सांगावं की हे चांगलं आहे का 4 रुपये वाढले, की 6 रुपये जे होतं तेच ठीक होतं. आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये गोरगरीब माणसं ट्रीटमेंटसाठी जातात, डेली अपडाऊन करतात. त्यांना ते 4 रुपयाची किंमत आहे त्यांच्यासाठी तरी. आणि तुमच्यासाठी नसेल, पण सामान्य जनतेसाठी आहेत ते 4 रुपयाचे 4 करोड कोटी केले असतील तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र.